भावनांना आलेला पूर, प्रेम म्हणजे जवळच असल्याचा भास. अजून एक लव्ह स्टोरी. व्हॉट इज सो स्पेशल अबाउट लव्ह स्टोरीज? बेसिकली काय, लव्ह स्टोरीचा एक प्रॉब्लेम पण असतो की 2 तिकीटे काढावी लागतात, डबल खर्च करावा लागतो. मग लव्ह स्टोरीज कशाला? आता ह्या लव्ह स्टोरीमध्ये असं काय वेगळं असेल? श्रीमंत मुलगा, गरीब मुलगी नाहीये, किंवा एकदम हुशार मुलगी किंवा ढ मुलगा नाहीये. ह्याच्यात फक्त आय लव्ह यू, डू यू लव्ह मी, ह्या 2 सेंटेन्सेस मधला होणारा कॉन्फ्लिक्ट आहे. हा जबरदस्त कॉन्फ्लिक्ट वी हॅव ट्राईड टू कॅप्चर ऑन स्क्रीन. फिल्म बघताना तुमच्या पार्टनर्स बरोबर जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा एकदा तरी मनापासून तुम्ही म्हणाल, अरे ही तर तुझी माझी लव्ह स्टोरी. वेल, आय हॅव रिटन अँड प्रोड्युस्ड अँड डायरेक्टेड इट. ह्या 1-1.5 वर्षात फिल्म मेकिंगच्या ह्याच्यामध्ये मी खूप वेळा थकलो, अडखळलो, कंटाळलो. अँड मोस्ट ऑफ द टाइम वेन आय फेल्ट लाईक गोईंग बॅक, माय वाईफ सुनीता मोरे, शी यूज टू ऑलवेज बी देअर. ही तिची माझी लव्ह स्टोरी. देयर इज सुन ले जरा सी दिल में धडधड, झालाय साला सगळंच अवघड. हो अल्लाड वाटेवरती भेटणं फीलिंग आहे खरी, पण जाय ही आपली यारी. तुझी माझी लव्ह स्टोरी. Oh yeah yeah, oh yeah. Let's have a rocking time, rocking time, rocking time. Let's have a rocking time, rocking time, rocking time. सुन ले जरा सी दिल में धड़धड़, तरसाना रिमझिमती सरकी ओली बह जाना, जगण्याला झिंग आली याई जल्दी से हो जा मेरी, बन जाए ही अपनी यारी. तुझी माझी लव स्टोरी. Oh yeah yeah, oh yeah yeah. Let's have a rocking time, rocking time, rocking time. Let's have a rocking time, rocking time, rocking time. सुन ले जरा सी दिल में धड़धड़. जादू ही कसली झाली ले आना, प्रेमाची झुळूक हवीशी याई. तुझसे है लाईफ सारी, बन जाए ही आपली यारी. तुझी माझी लव्ह स्टोरी. Oh yeah yeah. Let's have a rocking time, rocking time, rocking time. Let's have a rocking time, rocking time, rocking time. सुन ले जरा सी दिल में धडधड, झालाय साला सगळंच अवघड. हो अल्लाड वाटेवरती भेटणं फीलिंग आहे खरी, बन जाही आपली यारी. तुझी माझी लव्ह स्टोरी. Oh yeah 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 yeah. Let's have a rocking time, rocking time, rocking time. Let's have a rocking time, rocking time, rocking time. Hi, I am Bapi and he is Tutul. We are brothers. और
मुंबई में पिछले 15 सालों से संगीत कर रहे हैं और बहुत अच्छा अनुभव रहा हमें यहाँ संगीत करने का। संगीत हमारे रगों में है। हमारी माताजी रिटायर्ड एज अ म्यूजिक प्रोफेसर फ्रॉम एन यूनिवर्सिटी और इसलिए शास्त्रीय संगीत का जो कला है वो हम लोग बचपन से ही सीखे हुए हैं। म्यूजिक में मैंने सबसे पहले मुझे शौक हो गिटार बजाने का। हम लोग, मेरी मदर जहाँ सर्विस में थी वो बिहार का एक रिमोट एरिया था, वहाँ पर कोई गिटार प्लेयर नहीं था, लेकिन मेरा शौक ऐसा कि मुझे गिटार सीखना है। वो दौर ऐसा था जब ना तो इंटरनेट था जहाँ से मैं कुछ सीख सकूँ और चाहत थी सीखने की, इसलिए मैंने गिटार खरीद लिया और सेल्फ टॉट जिसको कहेंगे, ऐसा बुक्स अरेंज करके हम लोगों ने अपना स्टडी किया। मुझे याद है जब यूथ थे, हम लोग कॉलेज में पढ़ते थे, उस समय मैं धमाके के साथ गिटार बजाया करता था और कई सारे असाइनमेंट्स मुझे गिटार प्लेइंग के मिलते थे। ये सब का अध्ययन किया और आज हम लोग काम कर रहे हैं और बहुत खुश हैं, क्योंकि संगीत अपने आप में एक चैलेंज होता है और हमेशा अलग अलग सिचुएशंस मिलते हैं, अलग अलग स्टोरी रहती है, अलग अलग लोग रहते हैं जिनके लिए संगीत करना होता है। हम लोगों को लगता है कि मराठी फिल्मों में संगीत करना हम लोग का दायित्व है। मराठी संगीत करने का और एक लाभ ये है कि हिंदी संगीत में जो चीज आज के दिन में हम लोग नहीं कर पा रहे वो मराठी संगीत में हम लोग को करने को मिल रहा है। कभी कभी ये करने के लिए हम लोग को अपने लिमिट से आगे बढ़ के भी उन लोग को हेल्प करना पड़ता है, जो हम लोग करते हैं, क्योंकि फाइनली महाराष्ट्र और मुंबई सिटी ने इतना कुछ दिया है, बदले में हम लोग अगर एक गाना और एक फिल्म का संगीत मराठी पिक्चरों के लिए करते हैं तो दैट इज, वो हम लोग को बेनिफिट ही देता है और हम लोग को एक नई ऊंचाई पे ले जाता है। आपण सगळे संगीत प्रेमी आहोत। आज चित्रपटाची गाणी तर कार्यक्रम स्पर्शाने समजूया, मौनात बोलूया, सारे काही सांगून जाते जरी तुझी माझी स्टोरी, तुझी माझी हो, तुझी माझी लव स्टोरी, तुझी माझी लव स्टोरी, तुझी माझी लव स्टोरी। चाहूल घेताना, पाऊल अडताना, साऱ्यांनाच आठवेल आता तरी तुझी माझी लव स्टोरी, तुझी माझी हो, तुझी माझी लव स्टोरी। मी
म्हटलं की या फिल्मनी, या प्रेमकथेने तुझ्यासमोर गीतकार म्हणून काय आव्हानं उभी केली होती आणि तू कितपत समाधानी आहेस आता फिल्म कम्प्लीट झाल्यानंतर? सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही सगळे इथे छान जमला आहात आम्हाला प्रोत्साहन द्यायला, कारण आम्ही सगळे इतकी मेहनत करतो. तुमचं प्रोत्साहन, तुमच्या टाळ्या, तुमची उपस्थिती नसेल तर ह्या सगळ्याला काही अर्थ नसतो. त्यामुळे थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आलात. दुसरे आभार मी अर्थातच ऋषिकेश मोरे यांचे मानते. ह्याचं सगळ्यात मोठं कारण सध्या काही ट्रेंड्स येत चाललेत चित्रपटसृष्टीत, की एक चित्रपट आहे, 4 किंवा 5 किंवा 6 गाणी आहेत, मग ती 4 वेगळ्या वेगळ्या संगीतकारांना द्यायची, 4 वेगळ्या वेगळ्या गीतकारांना द्यायची. चूक की बरोबर ह्या वादात मी पडणार नाही, पण मी निश्चित इतकं सांगू शकते की एक दिग्दर्शक, एक चित्रपट एकाच कंपोजर बरोबर किंवा जोडी बरोबर एकाच सिंगरला आणि एकाच गीतकाराला घेऊन करतो, तेव्हा त्या सगळ्यांचा जो एक विश्वास, उत्साह, एनर्जी आणि कोणीतरी आपल्यावर विश्वास टाकले ही भावना, हे जे सगळं असतं ना, हे डिवाइड होऊन जे काम केलं जातं त्याच्यात कदाचित नाही मिळत. त्यामुळे आम्ही, जसं तर ऋषिकेश म्हणाला की हिरोला सोलो व्हॉइस सगळ्या गाण्यांना माझा आहे, तर त्याच्यासाठी ते एक चॅलेंज होतं की वेगळ्या जॉनर्समधनं गायचं. संगीतकारांना चॅलेंज होतं की वेगळ्या जॉनर्सची 5 गाणी करायची. माझ्यासाठीही तसंच चॅलेंज होतं की वेगळी गाणी लिहायची. पण असे चॅलेंजेस आजकाल कोणी देतच नाही, हेच दुःख आहे. आणि हे चॅलेंज दिलं गेलं, हा विश्वास टाकला गेला की एकच व्यक्ती 5 वेगळ्या प्रकारची गाणी करू शकते, गाऊ शकते, लिहू शकते, संगीतबद्ध करू शकते. हा विश्वास अर्थातच ज्या माणसाने टाकला आणि हा निर्णय ज्याच्या हातात असतो तो त्यांनी त्याची अंमलबजावणी केली, त्याच्यासाठी मी खरंच ऋषिकेश मोरे यांचे खूप आभार मानते. थँक्यू सो मच. खूप खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या काळात एक चित्रपट असतो, त्याच्या एकच गाणं लिहिलं आणि मग असं वाटत राहतं की ती सिच्युएशन मला मिळाली असती तर मी कदाचित ते पण छान लिहिलं असतं, किंवा मला ह्या सिच्युएशनवरती पण लिहायला आवडलं असतं. तर स्वतःला आजमावण्याची संधी जेव्हा समोरचा तुम्हाला देतो तेव्हा तो माणूस तुमच्यासाठी खरंच खूप महत्वाचा असतो. आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये आज ती उर्मी आहे, याचं कारण ऋषिकेश मोरेंनी आमच्या सगळ्यांवरती विश्वास टाकला की तुम्ही सगळे वेगळ्या पद्धतीची गाणी करू शकता. गाण्यांच्या बाबतीत अर्थात जी काही गाणी तुम्ही आतापर्यंत ऐकली त्याच्यात सगळेच हिंदी, मराठी, इंग्लिश मिक्स होते आणि बरेचदा माझ्यावरती हा आरोप केला जातो की मी अशा पद्धतीचं लिहिते, पण कॅरेक्टर जर तसा असेल तर मला खूप भावगीत स्टाईल, तुझ्या नयनात माझे अश्रू वगैरे असं लिहून नाही लिहिता येत. चित्रपटांचा इनफॅक्ट हाच, मी उद्या एखादा अल्बम करत असेल तर मी संपूर्णतः मराठी किंवा काव्याला न्याय देईल, मराठी शब्दांना, मराठी भाषेला न्याय देईल असं लिहितेच. पण जेव्हा चित्रपट असतो तसं कॅरेक्टर असतं. तुम्ही आता इंद्रनीलला बघताय, ज्या पद्धतीचे कपडे तो घालतोय, ज्या पद्धतीच्या उड्या तो मारतोय, तो जितका बेफिकीर आणि बिनधास्त आहे, जसा माझा भाऊ, माझा मित्र, माझ्या घरातली आसपासची मुलं असतात तशा पद्धतीचा तो आहे, त्याच्यात काही वावगं नाहीये. तर त्याच्या देहबोलीला, त्याच्या ओव्हरऑल वावरण्याला साजेशी शब्दकळा असणं खूप गरजेचं होतं. वेराज अदिती अर्थातच शांत आहे, समंजस आहे, त्यामुळे ती जेव्हा विचार करते, ती जेव्हा काही गाते तेव्हा तिचं एक वेगळं थिंकिंग आहे. हे जरी असलं तरीही असं आपण, हा सर्वांचा अनुभव आहे की एरवी आपल्याला काही कळत नसलं तरी जेव्हा प्रेमात पडतो किंवा प्रेमभंग होतो तेव्हा आपण फार उर्दू शायरी किंवा फार ऑथेंटिक अगदी मराठी शब्दांचा आधार घेतो, मराठी कविता, मराठी गाणी ज्याच्यात एरवी आपण कधी अशी गायलीही नसतील अशा. त्यामुळे जेव्हा प्रेमात पडल्याचं ताजं गाणं आहे ते संपूर्णतः मराठीत आहे, जेव्हा प्रेमभंगाचं गाणं आहे तेही संपूर्णतः मराठीत आहे. फक्त जिकडे ते विचार करतायत प्रत्यक्ष त्यांची, कदाचित जसं तर हे गाणं लिपसिंक होतं, अशा गाण्यांच्या वेळेस मराठी, हिंदी, इंग्रजी मिक्स करून गाणी केलेली आहेत. पण जसं मी म्हटलं की जेव्हा आपण खूप सरळ साध्या आणि तरीही खूप सुंदर भावनेला स्पर्श करतो, प्रेम, किंवा ती गोष्ट आपल्या आयुष्यात निघून जाते, तेव्हा आपल्याला विचारच करता येत नाही आपल्या डोक्याने. अशा वेळेस आपण गाजलेल्या शब्दांचा किंवा जसं मी म्हटलं की हिंदी, उर्दू शायरी, मराठी कविता ह्यांचा आधार घेतो. म्हणून ती दोन्ही गाणी पूर्णतः मराठी ठेवली
आणि ही दोन्ही गाणी हिंदी मराठी इंग्लिश मिक्स केली. सो हे सगळं मुळात 5 गाणी करायची असं म्हटल्यानंतरच हे सगळा विचार करता येतो. 5 Sorry, अश्विनी गोविंदर. मी तुम्हाला हा बुके माझ्या वतीने मी तुम्हाला देते. थँक्यू सो मच. सॉरी आता मी काही आणलं नाही त्याच्यामुळे हाच बुके तुम्हाला. थँक्यू. थँक्स अ लॉट. There is something I want to share with you all. हा पाय दिसतोय का तुम्हाला? हा तिने काल प्लास्टर काढलेले आहे आणि इथे आलेली आहे. So for 2 weeks she was not able to move. आणि स्पेशली या कार्यक्रमासाठी तिने प्लास्टर काढलं आणि आली. हे कशाला सांगितलं? मी तुला एक फरमाईश करणार आहे. सॉरी मी वेळ खाते पण जरूर. ते नो नेव्हर कधीच नाही, कधीतरी ऐक ना, कधीतरी ती गाऊन दाखव. No, never, कधीच नाही, cause that's just not fair. कधीतरी अग कधीतरी होईल तुझी नि माझी पेर. क्या बात आहे. चित्रपटात तुम्ही ते गाणं जेव्हा पडद्यावरती बघता तेव्हा त्याच्या मागे यांचा अभिनय खरंच खूप छान जाणवतो. आणि नेहा तू पण आज इथे आहेस असंच आम्ही मानतो. तिचा मगाचपासून फेसबुकवरती मेसेजेस चालू आहेत कसा चाललाय कार्यक्रम वगैरे. आणि थँक्यू गाईज. एक गीतकार जेव्हा गाणं लिहितो तेव्हा शेवटी ते टीमवर्क असतं. ही कविता नसते की कवीने कविता लिहिली आणि ती त्याची लव्ह स्टोरी होऊन गेली. गीतकार जेव्हा गाणं लिहितो तेव्हा संगीतकार, गायक, अभिनेते, दिग्दर्शक सगळ्यांचा त्या गाण्याला अजून सुंदर बनवण्यामध्ये हातभार लागलेला असतो. सिनेमॅटोग्राफर पासून सगळे आर्ट डिरेक्टर पासून सगळे. सो माझ्या गाण्यांना अवॉर्ड मिळतात असं मगासपासून सगळे म्हणतात, पण ही सगळी टीम असते जी त्याच्या मागे काम करते आणि त्या गाण्याला सुंदर बनवते. ही सगळी अवॉर्ड्स त्यांची असतात. सो थँक्यू सो मच. ही खूप सुंदर टीम आहे आणि ह्या टीमला सपोर्ट दिला तुम्ही इथे आलात त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी खरंच मनापूर्वक आभार मानते. समीरा थँक्यू. तुला अजून काय विचारायचं असेल? थँक्यू. थँक्यू अश्विनी. थँक्यू सो